फडणवीस आणि ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास. इंडिगोच्या विमानात नागपूरपर्यंत फडणवीस आणि ठाकरे सोबत. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा. ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी. भाजपात ब्राह्मण विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी आहे का? पुण्यातल्या कार्यक्रमात जातीवरून हेटाळणी झाल्याचा आरोप. मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद. सिया गोयलच्या भावाची लोणावळा पोलिसांकडून चौकशी. साहिल गोयलची 8 तासांपासून चौकशी होती सुरू. बचावासाठी आरोपी सियाचं नवं कारण. केतनला टक्कल होतं, तो विग वापरायचा. सियाच्या आरोपांवर केतनच्या वडिलांचं स्पष्टीकरण. आता चर्चा ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या टप्प्याची. ठाकरेंचे 16 आमदार शिंदे फोडणार अशी चर्चा. 3 दिवस उद्धव ठाकरे घराबाहेर. फुटेरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार. घुले कुटुंबाचं धनंजय मुंडेंकडून सांत्वन. खासदार सोनावणेंच्या मुलावर कारवाईची घुलेंची मागणी. जैनांनी राजकारण्यांच्या नादाला लागू नये. राज ठाकरेंचा जैन समाजाला गर्भित इशारा. निलेश चंद्र आणि राज ठाकरे आमने सामने. राजकारणी जैन लोकांच्या मागे मागे फिरतात. निलेश चंद्र मुनी यांच्या वक्तव्यानं नवी ठिणगी. ऑपरेशन टायगरची बक्षिसीट धाकल्या शिंदेंना मिळण्याची शक्यता. श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव केंद्रीय मंत्रिमंडळात असण्याची शक्यता. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. केतनच्या खुनात अनेकांचा सहभाग. अग्रवाल कुटुंबाच्या आरोपानं प्रकरणाला नवं वळण. केतन अग्रवालची हत्या ही अनाकलनीय घटना. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. आरोपी सियाच्या भावाची पोलीस चौकशी संपली. साहिल गोयलची 10 तासांपासून चौकशी. पावसाळ्यामध्ये हौशी पर्यटकांना नियमांची वेसण. पहिने, दुगारवाडी धबधबा, ब्रह्मगिरी पर्वत, हरिहरगड परिसरात कडक निर्बंध. ठाकरेंनी दान दिलंच नाही. आमदारांची रक्कम गोळा करून ठाकरेंनी दिली. शिरसाडांनी राऊतांच्या दाव्याची हवा काढली. येवल्यामध्ये दडी मारून बसलेल्या पावसाची दमदार एंट्री. पश्चिमेकडील शेतकरी मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत. गावठी पिस्तूल विकणारे 2 सराईत गुन्हेगार जेरबंद. पुण्यातील चांदणी चौकात पोलिसांची कारवाई. बेकायदेशीर शस्त्र तस्करांचे धाबे दणाणले. मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद. मुंबई सायबर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय योग्य. दोषींवर मकोका लावून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा. माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची मागणी. नवी मुंबईत खडकाळ माळ रानावर 5000 वृक्ष लागवड. राज्यात वनविभाग आणखी झाडं लावणार. वनमंत्री गणेश नाईकांची घोषणा.